हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आपण काल पाहिलं होतं की इंट्रोडक्शन ऑफ एसक्यूएल आणि सिलेक्ट स्टेटमेंट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की वेअर क्लॉज आणि एसक्यूएल ऑपरेटर्स. काल आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि सिलेक्ट स्टेटमेंट कसं यूज करायचं डेटा रीड करण्यासाठी डेटाबेसमध्ये. तर आपण केलेला डेटा रीड आपल्याला स्पेसिफिक डेटा हवा असेल, म्हणजे फिल्टर करून डेटा हवा असेल, तर आपण वेअर क्लॉज यूज करतो. आता वेअर क्लॉज म्हणजे काय? तर इट इज यूज टू एक्स्ट्रॅक्ट ओनली रिक्वायर्ड डेटा फ्रॉम द टेबल. म्हणजे आता इथं पाहायला गेलं आपण, तर वेअर क्लॉज वापरून आपण काय करतो की डेटा फिल्टर करतो. तर डेटा फिल्टर करतो म्हणजे काय? तर समजा आपल्याला एक काहीतरी डेटा हवा आहे. म्हणजे आपण काल पाहिलं तसं इथं आय डी आहे, इथं आय डी आहे, परत इथे एक काहीतरी टेप कॉलम आहे, इथे एक काहीतरी कॉलम आहे, इथे रो आहे, इथे एक रो आहे, इथे एक रो, परत इथे एक रो आहे, इथे एक रो आहे, इथे एक रो. तर ह्या रो मधून मला फक्त हा फर्स्ट वाला रो हवा आहे. तर हा फर्स्ट वाला रो मी कसा त्यामधून रीड करणार? तर हे करण्यासाठी आपण वेअर क्लॉजचा यूज करतो. ठीक आहे. तर आता हा वेअर क्लॉजचा सिंटॅक्स काय आहे? तर वेअर क्लॉजचा सिंटॅक्स असा आहे की आपल्याला इथून सिलेक्ट कॉलम नेम, आता कालचा सिलेक्ट स्टेटमेंट आहे सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम, इथंपर्यंत कालचं स्टेटमेंट आहे आपलं. पण आपल्याला डेटा रीड करायचा आहे, स्पेसिफिक डेटा रीड करायचा, त्यामुळे आपण वेअर हा कीवर्ड यूज केला. आणि वेअर सोबतच आपण कंडिशन सांगणार की कोणता डेटा आपल्याला हवा त्या टेबलमधून. त्यासाठी वेअर कंडिशन. आता कालच्या स्टेटमेंटमध्ये आपण सेमीकोलन इथं देत होतो, म्हणजे हे एक स्टेटमेंट कम्प्लीट होत होतं. पण आता ह्या फ्रॉम टेबल नंतर ना आपण व्हेअर कीवर्ड टाकणार आणि त्याच्यानंतर ना कंडिशन स्पेसिफाय करणार. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया की सिलेक्ट स्टार. स्टार म्हणजे आपण ऑल डेटा घेणार फ्रॉम एम्प्लॉय टेबल. आता एम्प्लॉय टेबल इतकंच मी क्वेरी रन केली, तर इतकी क्वेरी रन केल्यानंतर मला कालच्या ह्याच्यानुसार 100 रेकॉर्ड शो होते. पण मला 100 रेकॉर्ड नको आहेत, मला स्पेसिफिक टू एच आर डिपार्टमेंटचा डेटा हवा. तर स्पेसिफिक टू एच आर डिपार्टमेंटचा डेटा हवा असेल तर मी कंडिशन सांगणार. कंडिशन स्पेसिफाय करण्यासाठी एसक्यूएलला कीवर्ड द्यावा लागतो वेअर. आता वेअर कोणत्या कॉलम मध्ये कंडिशन ते पाहिजे आपल्याला? डिपार्टमेंट कॉलम मध्ये. तर डिपार्टमेंट इज इक्वल टू एच आर. ठीक आहे. आता हा रिझल्ट काय शो करेल आपल्याला की ओनली एम्प्लॉय टेबल मधले एच आर मधले जे एम्प्लॉय आहेत तेच आपल्याला शो करेल ही क्वेरी. ठीक आहे. आता हे वेअर काय इम्पॉर्टंट आहे? तर डेटा खूप आहे. आता आपल्या सिनारिओ मध्ये 100 डेटा आहे. तुम्हाला स्पेसिफिक डेटा हवा आहे, तर स्पेसिफिक डेटा मिळवण्यासाठी आपण वेअर कंडिशनचा वेअर क्लॉजचा यूज करतो. आता हा डेटा आणण्यासाठी फिल्टरिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला 100 डेटा नको आहे, आता एच आर डेटा हवा आहे किंवा सेल्स डेटा हवा आहे, मार्केटिंगचा डेटा फक्त हवा आहे, तर आपण वेअर क्लॉजचा यूज करतो. आता रिअल वर्ल्ड क्वेरीज मध्ये आपण मोस्ट ऑफ द टाइम वेअर क्लॉज यूज करतो, कारण आपल्याला थाउजंड्स ऑफ डेटा असतो, लॅक्स मध्ये डेटा असतो. सगळा डेटा तर आपल्याला शो करायचा नसतो, फक्त आपल्याला स्पेसिफिक डेटा हवा असतो. स्पेसिफिक डेटा घेण्यासाठी आपण वेअर क्लॉजचा यूज. आता इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू काय क्वेश्चन विचारत होतो तुम्हाला की व्हॉट इज वेअर इन एसक्यूएल आणि वाय इट इज इम्पॉर्टंट. आता आपण जे डिस्कस केलं तेच मी इथं मेन्शन केलेलं की एसक्यूएल वेअर क्लॉज इज द फंडामेंटल कमांड user to filter the record in a database table based on the specific condition like select, update, delete. म्हणजे वेअर क्लॉज फक्त सिलेक्ट स्टेटमेंट सोबत यूज नाही होत, तर ते अपडेट सोबत पण यूज होतं, डिलीट सोबत पण होत होतं. अपडेट आणि डिलीट आपण नंतर पाहूच. पण सिलेक्ट स्टेटमेंट सोबत आपण पाहिलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन कॉलमचं नेम आणि जी कंडिशन आपल्याला हवी आहे ती टाकली आहे. तर हे इम्पॉर्टंट का आहे? तर डेटा ॲक्युरसी अँड स्पेसिफिसिटी. इट अलाउ टू सिलेक्ट, मॉडिफाय और डिलीट प्रिसाइज रो इन्स्टेड ऑफ एंटायर टेबल. ओके. परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन. आपण वेअर क्लॉज यूज करून स्पेसिफिक डेटा एक्सट्रॅक्ट करतो, रीड करतो फ्रॉम द डेटाबेस. बाय फिल्टरिंग द रेकॉर्ड अर्लियर इट रिड्यूस द लोड ऑन द डेटाबेस इंजिन, लीडिंग टू फास्टर क्वेरी एक्झिक्युशन. तर डेटा अनालिसिस मध्ये काय होतं? इट एनेबल्स द आयसोलेशन ऑफ स्पेसिफिक सबसेट ऑफ द डेटा
एक्झाम्पल वेअर सॅलरी इज इन 50,000 फॉर अनालिसिस. आपल्याला डेटा हवा आहे अनालिसिससाठी की सॅलरी त्याची 50,000 असलेला डेटा हवा आहे. तर आपण सगळ्याचा सगळा डेटा शो नाही करणार, आपल्याला फक्त स्पेसिफाय करणार आपण की 50,000च्या वरची जो डेटा आहे तोच आपल्याला रिझल्टमध्ये हवा. आता आपण पाहूया की त्या कंडिशन्स आपण स्पेसिफाय करतो ना वेअर क्लॉज मध्ये, त्या कशा करतो. तर त्यासाठी ऑपरेटर यूज करतो. आता एसक्यूएल मध्ये ऑपरेटर म्हणजे काय, तर ऑपरेटर म्हणजे कंडिशन्स डिफाईन करण्यासाठी वापरले जातात. तर कंडिशन डिफाईन करण्यासाठी म्हणजे काय, आपण जे डिपार्टमेंट इज इक्वल टू एच आर वापरला. आता इज इक्वल टू म्हणजे काय, हे इक्वल आहे. इक्वल हे एक ऑपरेटर आहे. जसे ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन आहे, तसेच हे इक्वल टू एक ऑपरेटर आहे. आता एसक्यूएल ऑपरेटर म्हणजे कंडिशन वेअर क्लॉज सोबत तर जी कंडिशन आपण स्पेसिफाय करतो, त्या कंडिशन स्पेसिफाय करताना जे ऑपरेटर्स यूज करतो ते ऑपरेटर्स म्हणजे एसक्यूएल ऑपरेटर्स. हा आहे, आता आपण इक्वल टू सिम्बॉल दिले, हा आहे इक्वल टू ऑपरेटर. ठीक आहे. आता कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत, आता फर्स्ट आपण पाहूया कम्पॅरिझन ऑपरेटर कोणते कोणते आहेत. आता कम्पॅरिझन ऑपरेटर म्हणजे व्हॅल्यू कम्पेअर करतो लेफ्ट साईडचे आणि राईट साईडचे. ठीक आहे. आता जिथं आपण ऑपरेटर्स कोणते कोणते, इक्वल टू आहे, इक्वल ऑपरेटर जिथं आपण सिटी इज इक्वल टू मुंबई करतो, डिपार्टमेंट इज इक्वल टू एच आर, सॅलरी इज इक्वल टू 50,000. ठीक आहे. नंतर ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे. ग्रेटर दॅन म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडची व्हॅल्यू आहे ती ग्रेटर असली पाहिजे राईट साईडच्या व्हॅल्यूनुसार. म्हणजे एच व्हॅल्यू हे ग्रेटर दॅन 25, म्हणजे असा डेटा हवा आहे आपल्याला की हा 25 पेक्षा जास्त असेल, त्याचे एज 25 पेक्षा जास्त असेल. त्यानंतर थर्ड ऑपरेटर आहे आपलं लेस दॅन. लेस दॅन ऑपरेटर मध्ये काय करणार आपण, लेफ्ट साईडचा जो कॉलमचा डेटा आहे तो 30 पेक्षा कमी एज असलेला डेटा शो करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ ऑपरेटर आहे ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर ऑर इक्वल टू म्हणजे काय, सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 50. आता ह्या कंडिशन मध्ये ग्रेटर दॅन 25 म्हणजे इथं 25 कन्सिडर नाही होणार, पण इथं समजा मी एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25 सांगितलो, तर इथं 25 कन्सिडर करणार ते, म्हणजे 25 व्हॅल्यू इन्क्लूड करून मला डेटा शो करतो. पण ह्या कंडिशन मध्ये आपल्याला 25 फक्त ग्रेटर दॅन मध्ये आपल्याला 25 एक्सक्लूड करून डेटा शो करणार. इक्वल टू आपण सिम्बॉल दिला तर आपल्याला 25 इन्क्लूड करून डेटा शो करणार. तसंच लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, सेम कंडिशन. लेस दॅन असेल तर 30. आता इथं काय आपण दिलं, लेस दॅन इक्वल टू 40 आहे, तर 40 लेस दॅन इक्वल टू 40 म्हणजे 40 इन्क्लूड करून डेटा शो करणार. आता फक्त लेस दॅन असेल तर 40 एक्सक्लूड करून डेटा शो करणार. लास्ट ऑपरेटर आहे आपलं नॉट इक्वल टू. तर नॉट इक्वल टू दी सिटी, नॉट इक्वल टू ऑपरेटर कसं आहे, एक्सेलमेटरी मार्क देतो आपण आणि इक्वल टू सिम्बॉल देतो. तर सिटी नॉट इक्वल टू पुणे. तर सिटी नॉट इक्वल टू पुणे म्हणजे काय, पुणे एक्सक्लूड करून मला ऑल डेटा शो करायचा आहे, तर आपण नॉट इक्वल टू ऑपरेटर यूज करणार. तर आपण इथे एक्झाम्पल पाहूया की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 30,000. आता ही क्वेरी आपल्याला काय कन्सिडर करेल, काय फाइंड आउट करून देईल की सॅलरी 30,000च्या वर असलेला डेटा आपल्याला शो करेल. तर ज्याची सॅलरी 30,000 पेक्षा जास्त आहे तो एम्प्लॉई मला आउटपुटमध्ये शो करेल. नंतर पुढचे ऑपरेटर येतात की लॉजिकल ऑपरेटर. तर लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय, आपण एक कंडिशन स्पेसिफाय केली, आपल्याला एका कंडिशन सोबत दुसरी कंडिशन पण पाहिजे आहे, म्हणजे हवे, म्हणजे दोन कंडिशन मॅच करून. इथं कसं केलं, ही डिपार्टमेंटची कंडिशन आणि सॅलरीची कंडिशन, मला दोन्ही कंडिशन मॅच असलेला डेटा हवा. मला फक्त डिपार्टमेंट नको आहे, डिपार्टमेंट सोबत मला सॅलरी पण हवी आणि दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच मला डेटा हवा. आता असे एक्झाम्पल असतील तर त्यासाठी आपण काय करतो की लॉजिकल ऑपरेटर यूज करतो. लॉजिकल ऑपरेटर किती आहेत, अँड ऑपरेटर आहे, ऑर ऑपरेटर आहे, नॉट ऑपरेटर आहे. तर अँड ऑपरेटर म्हणजे काय, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. म्हणजे ही एक कंडिशन आहे डिपार्टमेंट इज इक्वल टू एच आर, आणि दुसरी कंडिशन आहे सॅलरी ग्रेटर दॅन 30,000. आता हे दोन कंडिशन, तर दोन कंडिशन अँड म्हणजे काय, दोन्ही पाहिजेत मला, ही आणि ही, जे ही आणि ही दोन्ही कंडिशन गरजेचं आहे तिथं ट्रू झाली पाहिजे. ही कंडिशन पण ट्रू असली पाहिजे, ही कंडिशन पण ट्रू असली पाहिजे. तर ह्याचं एक्झाम्पल पाहूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर डिपार्टमेंट इज इक्वल टू एच आर अँड सॅलरी ग्रेटर दॅन 30,000. आता ही क्वेरी मला काय रिटर्न करेल की डिपार्टमेंटमध्ये जे एच आर चे डिपार्टमेंट आहेत तो डेटा आणि सॅलरी 30,000 पेक्षा जास्त असलेले एम्प्लॉय, हे दोन्ही जर कंडिशन ट्रू असतील तरच तो मला डेटा शो करेल. ठीक आहे. तर ऑर ऑपरेटर म्हणजे काय, कोणतेही एक म्हणजे काय म्हणायचं आता,
डिपार्टमेंट किंवा सॅलरी, तर दोन्हीपैकी एक नाही, दोन्हीपैकी एक कोणती पण एक कंडिशन मॅच झाली तर तो डेटा शो करेल. आता समजा डिपार्टमेंट HR आहे और सॅलरी 30,000. आता डिपार्टमेंट इथं सेल्स असेल आणि सॅलरी 30,000च्या वर असेल तरी पण ते शो करेल, कारण का ही कंडिशन फेल झाली. डिपार्टमेंट इज इक्वल टू HR ची कंडिशन फेल झाली आपल्याला, पण सॅलरीची कंडिशन 30,000 आहे ती ट्रू झाली. तर ही किंवा ही दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन मॅच झाली तर तो डेटा आपल्याला शो करेल. त्यासाठी आपण कोणता ऑपरेटर यूज करतो? ऑर ऑपरेटर यूज करतो. लास्ट ऑपरेटर आहे नॉट ऑपरेटर. आता उलट कंडिशन आहे. नॉट म्हणजे काय? उलट कंडिशन. आपण एक कंडिशन स्पेसिफाय करतो, त्याच्या उलट आपल्याला रिझल्ट हवा. म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर करूया आपण इथं, आणि वेअर नॉट डिपार्टमेंट इज इक्वल टू HR. आता कस्टमरचं डिपार्टमेंट HR नको आहे मला, HR सोडून सगळे पाहिजे. म्हणजे आता HR सोडून सगळे हवे आहेत नंतर काय करणार? ते HR सोडणार आणि HR सोडून जे डिपार्टमेंट आहेत ते सगळे डिपार्टमेंट मला शो करणार. ठीक आहे. थर्ड ऑपरेटर आहे आपला बिटवीन ऑपरेटर्स. तर बिटवीन ऑपरेटर आपण कधी यूज करतो? की रेंज स्पेसिफाय करण्यासाठी. आता सॅलरीची रेंज आहे आपली, एक रेंज आहे आणि दुसरी रेंज आहे. त्या दोन्ही रेंजच्या मधला डेटा मला हवा. तर तो डेटा घेण्यासाठी SQL ला आपण बिटवीन कमांड देतो. तर बिटवीन कमांड दिल्यानंतर ना त्यानंतर काय डेटा हवा आहे तो सांगतो, आणि अँड दुसरा डेटा म्हणतात. त्या दोन्ही डेटाच्या मधला डेटा मला हवा आहे. तर हे स्पेसिफाय करण्यासाठी आपण बिटवीन ऑपरेटरचा यूज करतो. एक्झाम्पल पाहूया इथं. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर सॅलरी बिटवीन 20,000 अँड 30,000. तर हा डेटा मला काय शो करेल की 30,000 आणि 20,000 आणि 30,000च्या मधला जो डेटा आहे तो मला बिटवीन ऑपरेटर घेऊन येईल आणि मला रिझल्ट मध्ये शो करेल. नेक्स्ट ऑपरेटर आहे इन ऑपरेटर. तर इन ऑपरेटर म्हणजे काय? की आपण इक्वल टू ऑपरेटर यूज केलं. इक्वल टू मध्ये आपण एकच कंडिशन टाकत होतो, की जसं इथं पहिला आपण इक्वल टू HR. आता HR सोबत मला सेल्स वाला पण पाहिजे आहे, मार्केटिंग वाला पण पाहिजे आहे. तर त्यासाठी आपण इन ऑपरेटरचा यूज करतो. ठीक आहे. तर इन ऑपरेटर म्हणजे काय करणार? HR सेल्स मार्केटिंग वेअर डिपार्टमेंट इन कीवर्ड देणार SQL ला. इन मध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट हवे आहेत आपल्याला ते सांगणार. HR पाहिजे आपल्याला, सेल्स हवा आहे, मार्केटिंग हवा आहे. हे तिन्ही डिपार्टमेंट जिथं जिथं कंडिशन मॅच होतील तो सगळा डेटा आपल्याला तो एम्प्लॉई शो कर. नंतर नाही लाईक ऑपरेटर. तर लाईक ऑपरेटर आपण कधी यूज करतो? की पॅटर्न मॅचिंगसाठी. पॅटर्न मॅचिंग म्हणजे काय? आता फर्स्ट नेम आहे जे ए पासून स्टार्ट हवा आहे आपल्याला, किंवा त्याचा एंडला ए असेल किंवा एंडला एन असेल, तर असा डेटा हवा असेल तर आपण तिथं लाईक ऑपरेटरचा यूज करतो. आता लाईक ऑपरेटरचे दोन सिम्बॉल आहेत, एक पर्सेंटेज सिम्बॉल आहे, एक अंडरस्कोर आहे. तर पर्सेंटेज सिम्बॉल आपण कधी यूज करतो? एनी कॅरेक्टर. पर्सेंटेजच्या एच्या पुढे एनी कॅरेक्टर असेल, सुरुवात आपल्याला ए नाव आहे, पर्सेंटेज टाकलं ना ह्याच्या पुढे कोणते पण कॅरेक्टर असू दे ते चालतील आपल्याला. अंडरस्कोर म्हणजे काय? सिंगल कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टर म्हणजे एकच कॅरेक्टर आपल्याला ते हवा, तर ते आपण त्यावेळेला यूज करतो अंडरस्कोर. एक्झाम्पल पाहूया इथं. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर फर्स्ट नेम लाईक ए पर्सेंटेज. ए पर्सेंटेज म्हणजे ए पासून स्टार्ट होणारे फर्स्ट नेम मला हवा आहे. मग एच्या पुढे कोणतं पण नाव असू दे काही, तर हे आपल्याला हा रिझल्ट देईल. त्यानंतर मी आहे पर्सेंटेज एन. पर्सेंटेज मध्ये आधी कोणतं पण नेम असू दे पण शेवट त्याचा एन न झाला पाहिजे. तर हे स्पेसिफाय करण्यासाठी आपण पर्सेंटेज फर्स्टला देतो, लास्टला एन देतो. हे काय रिझल्ट आपल्याला रिटर्न करेल की एन ने संपणारे नाव रिटर्न करेल. ठीक आहे. आता आपण मिस्टेक काय करतो की डेटा घेण्यासाठी किंवा टाकण्यासाठी आपण कोट्स विसरतो. तर कोट्स विसरतो म्हणजे काय? आता इक्वल टू आपण याच्या, आता ही कॅरेक्टर व्हॅल्यू आहे, कॅरेक्टर व्हॅल्यू आपल्याला स्पेसिफाय करायची असेल तर आपल्याला कोड द्यावे लागतात असे दोन. तर आपण कोड्स विसरतो, त्यामुळे आपल्याला एरर शो करतं. आपण कॉलम नेम चुकीच टाकतो. कॉलम नेम आपण फर्स्ट नेम घेतलं, डिपार्टमेंट घेतलं, लास्ट नेम घेतलं, हे चुकीचं टाकतो, तर तिथं मिस्टेक करतो आपण. किंवा आपण अँड आणि ऑर मध्ये कन्फ्युजन होतो. तर अँड म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू लागतात आपल्याला, ऑर म्हणजे कोणती तरी एक कंडिशन ट्रू पाहिजे. म्हणजे इथं आणि आहे आणि इथं किंवा आहे, इथं दोन्ही कंडिशन पाहिजेत आपल्याला, ट्रू झाल्या पाहिजेत. आणि इथं आपल्याला एकच कंडिशन कोणती तर ट्रू झाली तरी चालेल. तर आपण हा जर स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, आणि हे क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. ठीक आहे. आपण प्रॅक्टिस सेशनकडे वळूया आता. कालच्या डेटामध्ये पाहिलं आपण, तर आपल्याकडे टेबल आहे, एम्प्लॉई टेबल आहे आपल्याकडं. ठीक आहे.
एम्प्लॉय टेबल घेऊया आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. एम्प्लॉय टेबल आपल्याला घेऊन येईल इथं. ठीक आहे. तर एम्प्लॉय टेबल इथं घेऊन आला आपण. ह्या एम्प्लॉय टेबलमध्ये आपल्याला हवा आहे, आता आपण ऑपरेटर पाहूया वेअर कंडिशन कसे यूज करायचं ते पाहू. तर ह्याच्यामधून आपल्याला सॅलरी 50,000 ज्याची आहे ती सॅलरी आपल्याला हवी. तर मी काय करणार, सेम करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. आपण कंडिशन टाकली वेअर, त्यानंतर कॉलमचं नाव टाकलं सॅलरी इक्वल टू किती आहे 50,000 पाहिजे. कॉलम दिला. 50,000 असलेला एम्प्लॉई किती आहेत आपल्याकडे, तर तो आपल्याला रिझल्ट देईल. तर 50,000 एम्प्लॉई, एम्प्लॉई आय डी 1, 16 आणि 29 हे तीनच रेकॉर्ड आहेत आपल्याकडे. तर हा आपल्याला वेअर क्लॉजचा यूज आहे असा. त्यानंतर ना आपण परत एक एक्झाम्पल पाहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. आपण पेअर टाकला. आपल्याला हवा आहे सॅलरी ग्रेटर दॅन 30,000 आणि अँड मला हवा आहे डिपार्टमेंट इज इक्वल टू याच्या. म्हणजे आपण अँड कंडिशन यूज केली इथं. तर अँड मध्ये काय येणार, सॅलरी 30,000 हवी आहे मला. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही क्वेरी आपण रन करूया आधी. इथं समजेल. आता इथं काय आहे 30,000च्या वर, म्हणजे हा एम्प्लॉई हे सगळे पास होतील. पण हे तिन्ही पास होणार नाही. का होणार नाही, कारण आपल्याला अँड मध्ये दोन्ही कंडिशन मॅच पाहिजे. म्हणजे डिपार्टमेंट पण पास झाले पाहिजे आणि सॅलरी पण पास झाले पाहिजे. तर ही क्वेरी काय करेल आपल्याला, की हे पहा. तर इथं डिपार्टमेंट सगळे एच आर आहेत. त्याच्या डिपार्टमेंट कंडिशन ट्रू झाली. त्यासोबत ज्याची सॅलरी 30,000च्या वर आहे, आता ही सगळ्याची सॅलरी 30,000च्या वर आहे, इतके रेकॉर्ड आपल्याला त्यानं शो केलं. तर आपण काय करूया, ऑर कंडिशनचं पाहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर. पण काय करूया, डिपार्टमेंट इज इक्वल टू काय करूया, सेल्स घेऊया आता. आणि ऑर मध्ये आपण सॅलरी टाकूया लेस दॅन ऑर इक्वल टू किती, 40,000 घेऊया. ठीक आहे. तर हा काय करेल, ही कंडिशन मॅच झाली पाहिजे किंवा ही कंडिशन मॅच झाली पाहिजे. पण पहिला स्टार्टिंगला सिलेक्ट स्टेटमेंट चालू आहे. सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय करणार, सेल्स मध्ये डेटा येणार. सेल्स मधला डेटा मध्ये ही कंडिशन मॅच झाली म्हणजे हा डेटा शो करणार तो. त्यानंतर मार्केटिंगचा डेटा शो करेल का नाही, नाही करणार हा 50,000चा. कारण आपण सॅलरीची कंडिशन काय टाकली, लेस दॅन 40,000. पण लेस दॅन 40,000 असलेलं पण हवंय आपल्याला. तर ही क्वेरी आपल्याला काय रिटर्न करेल, हे पहा. आता इथं सगळे सेल्स डिपार्टमेंट आहेत. ही 50 लेस दॅन लेस दॅन लेस दॅन लेस दॅन आहेत. आणि फक्त एकच डिपार्टमेंट आहे इथं, सपोर्टचं डिपार्टमेंट, की ज्याची सॅलरी लेस दॅन और इक्वल टू 40,000 आहे. कन्सिडर केलं त्याने, इक्वल टू आपण टाकल्यामुळे आपण 40,000 कन्सिडर केलं. पण त्याचं डिपार्टमेंट सेल्स नाही आहे, तरी पण तो आपल्याला डेटा आउटपुटमध्ये आलेला आहे. का आलेला आहे, कारण आपण ऑर कंडिशन मेन्शन केली. ऑर मध्ये ही कंडिशन किंवा ही कंडिशन दोन्हीपैकी कोणती तरी एक कंडिशन मॅच झाली की तो डेटा आपल्याला आउटपुटमध्ये घेऊन येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं ऑपरेटर्स लाईक बिटवीन ऑपरेटर. तर बिटवीन ऑपरेटर कंडिशन पाहिजे आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. where salary between 30,000 and 40,000. तर ही काय करेल आपल्याला क्वेरी, की दोन्हीच्या मधली सॅलरी आपल्याला देईल. तर दोन्हीच्या मधली सॅलरी असलेली कोणता आहे डेटा, फक्त एकच आहे. पण इथं काय करूया, इथं 40,000 करूया, इथं 50,000 करूया. म्हणजे डेटा येईल जास्त. इथं काय केलं त्यानं, सॅलरी बिटवीन 40,000 अँड 50,000. 40,000 आणि 50,000च्या मध्ये असलेला डेटा, ऑल डेटा आपल्याला त्यानं शो केला. की बिटवीन ऑपरेटरचा यूज असा करा. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया
की लाईक ऑपरेटर कसं यूज करायचं. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, म्हणजे फर्स्ट नेम लाईक, लाईक नंतर न समित टाकायचा पर्सेंटेज. स्टार्ट करूया आपण जे. तर रिझल्ट नाही शो झाला. का नाही शो झाला? स्टार्टिंगला आपण पर्सेंटेज जे टाकले म्हणजे काय होणार तिथं, की स्टार्टिंगला कोणते पण कॅरेक्टर, लास्टला कॅरेक्टर जे पाहिजे. आपल्याला फर्स्टला कॅरेक्टर जे पाहिजे म्हणून आपण जे फर्स्टला टाकला पर्सेंटेज, जे फर्स्टला पाहिजे. आणि त्यानंतर मग कोणते पण कॅरेक्टर असतो. तर ही क्वेरी आपल्याला देईल की ते जेम्स आणि जे 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 स्टार्टिंगला असतील सगळे कॅरेक्टर देईल. ठीक आहे. आता लास्टला कॅरेक्टर हवा असेल तर काय करणार आपण, स्टोरी कॉपी करतो मी, तर टाकतो. लास्टला आपल्याला हवा आहे जन्म स्टार्ट होणार. ठीक आहे. जन्म स्टार्ट होणार की ते 19 आहेत, ज्याच्या लास्टला एन आहे. Got it? पहा, आपण सेशन पाहिलेलं आहे. तर त्यानुसार ही काही क्वेश्चन्स आहेत. ही क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि ही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला आपण ट्राय करूया. नाही जमले तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये याच क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. मिळते नेक्स्ट सेशन. बाय बाय.